सोपं नाही. मुख्यमंत्र्याला या धाराशिव नगरीतून आमचं आव्हान आहे. या समाजाने तुमच्यावरती विश्वास ठेवलाय. तुम्ही कुटुंबाला शब्द दिला, एकही आरोपी सुटणार नाही. सगळे 302 खाली येतील. सगळ्यांना मोका लागल. मराठे म्हणून शांत आहेत. परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत उभा राहणार आहेत. जर या कुटुंबाशी मुख्यमंत्र्यांनी दगाफटका केला, तुमचा सरकारचा कार्यक्रम संपला. आम्ही सहन करू शकत नाही. मला या धाराशिव नगरीमध्ये आल्याच्या नंतर आणखीन एक माहिती मिळाली आणि ती विशेष करून तुम्हाला दोघा तिघाला सांगतो. झोपले का रे आमदार ते सगळे? सरकारमधले आमदार जागे व्हा. अवघड होईंगा म्हणतो. मग अण्णालाच पिक्चर बघते का गा? नाही लय दणका असतोय तुमचा. ह्यो व्हाया बदन्या म्हणते व्हाया. याला सोडत नाही वाटतं काहीच. तुम्ही यांना सोडू नका म्हणजे बस आम्ही आहेत तुमच्या माग. ओम दादा तुम्हालाही सांगतो, कैलास पाटील दादा तुम्हालाही सांगतो आणि राणा दादा तुम्हालाही सांगतो, स्वामी साहेब तुम्हाला ही सांगतो. आणखी कोण राहिलं का आमदार? तुम्हाला चौघाला आधी सांगतो. ते संदीप भयात हालत नाही रे. ते जात हेत काही नाही. लय ओरिजिनल पिल्लो लागलंय ते. हे काम सांगायचंय म्हणून चौघाचं नाव घेतलंय. तुम्हाला वाटलं शेज धरलं होय मी आणि नाव सांगा. शेज धरल्यावर मग इथंच राहत व्हायची मला. एका थोडे बसले का काय का ते जाणण्यासारखं पाहिजे. फक्त कुटुंब व्यासपीठावर, बाकी सगळे खाली. ज्याला बोलायचं त्याने वर यायचं, बोलायचं आणि पुन्हा खाली जायचं. ते एकदम सोपं. जालन्याला काल होतं ना काय वर तरी कुठं बसून न्याय देता आला पाहिजे. सगळ्यात मागच्या कडेला जरी राहिला ना माणूस तरी जनतेच्या मनात बसायला लागतं. समाज सोडत नाही. व्यासपीठाची त्याची काय गरज आहे? काल जालन्यात होते चांगली प्रथा. फक्त कुटुंब होतं व्यासपीठावर, बाकी कोण नाही. सगळे खाली बसले दनादन. चांगली प्रथा ती राज्यात पडली पाहिजे. फक्त कुटुंब